सर्वांना जय आदिवासी. मी आपला सहकारी मित्र फार्मसी दत्ता मारुती खराटे, प्रदेश विद्यार्थी सचिव, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी विकास परिषद महाराष्ट्र. 12,500 आदिवासी विशेष पद भरतीचं आश्वासन देऊन सुद्धा 12,500 आदिवासी विशेष पद भरती आतापर्यंत घेण्यात आलेली नाही. आता झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये असं सांगण्यात येतं की त्यावरती कारवाई सुरू आहे, पण ती कारवाई कधी कंप्लीट होऊन ती पदभरती कधी होईल याबद्दल कोणी शाश्वत द्यायला तयार नाही. त्यामुळं खोटे आश्वासन देऊन आदिवासी विद्यार्थ्यांना पाणी पुसण्याचं काम हे राज्य सरकारने केलेलं आहे. दुसरीकडे पण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या आदिवासींच्या जागेवरती बोगसांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यावरती कारवाई ही राज्य सरकार करायला तयार नाही. त्याचसोबत आदिवासींचे वेगवेगळ्या विभागामध्ये रिक्त पदे आहेत, त्यावरतीही राज्य सरकार जाणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे. खऱ्या आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवून गैर आदिवासींना संरक्षण देण्याचे काम हे राज्य सरकार करत आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. कोणी PSI, कोणी पोलीस भरती, अशा वेगवेगळ्या विभागाची ते आदिवासी विद्यार्थी तयारी करतात. पण या बिंदू नियमावलीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. आपण बघतोय